शिपूरच्या डोंगरवाडी पट्ट्यात ढालगावचा सुंदर्या व रांजणीचा फुल्या या बैलजोडीने मारले शिपूरचे मैदान। पाहूया आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी प्रत्यक्ष मैदानावरून दिलेला विशेष वृत्तांत। शिपूर तालुका मिरज येथील श्री यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये जनरल पहिल्या गटात ढालगावचा सुंदर्या व रांजणीचा फुल्या तसेच जनरल बैलगाडीच्या दुसऱ्या गटात पळशीच्या चिमण्या व सुंदर्या या बैलजोडीने मारले शिपूरचे मैदान। या मैदानातील बैलांचा थरार पाहण्यासाठी लाखो शर्यती शौकीन उपस्थित होते। या मैदानात बैलगाडी, जनरल बैलगाडी, आदत बैलगाडी व घोडागाडी व सिंगल घोडा पळवणे इत्यादी शर्यती पार पडल्या। या मैदानात जनरल ब गटात अमर सूर्यवंशी यांच्या बेडक शंभू या बैल जोडीने तिसरा क्रमांक मिळवून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले। शर्यती पाहण्यासाठी भाजप नेते श्री मोहन वनखंडे सर आवर्जून उपस्थित होते। त्यांच्यासोबत यात्रा कमिटीचे संजय देसाई, आर देसाई, नितीन शिंदे, अमर सूर्यवंशी, अमोल खाडे, सोनू खुडे इत्यादी सर्वजण उपस्थित होते। सायंकाळी शर्यती विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर भाजप नेते माननीय मोहन वनखंडे सर, शिवसेना तालुका प्रमुख श्री संजय काटे, शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव तसेच सरपंच सौ मनीषा बनसोडे, उपसरपंच संजय आर देसाई, अविनाश देसाई इत्यादी सर्वजण कार्यकर्ते उपस्थित होते। पाहूया जनरल गटात प्रथम आलेल्या गाडीवांसोबत केलेली चर्चा। एसटी न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। आता आपण पाहताय शिपूर यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीमध्ये जनरल गाडीमध्ये ढालगावची गाडी आणि ढालगाव आणि रांजणी अशा दोघांची मिळून गाडी सर्वप्रथम आलेली आहे आणि यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं कौतुक करण्यात येतच आहे। तर आता ह्या मैदानाबद्दल या गाडीवाल्यांची प्रतिक्रिया काय असू शकतात आपण जाणून घेऊया। तुमचा आता जो पहिला नंबर आला, तुम्हाला हे मैदान कसं वाटलं आणि याच्याबद्दल काय सुधारणा करायची वाटल्या का हा योग्य असं वाटतं तुम्हाला? डोंगरवाडीचं मैदान म्हणजे अगदी करेक्ट मैदान होतं आहे। इथं काय बॅटरी काठी लाठी तसलं काही सुद्धा चालत नाही। हां, ही मैदान म्हणजे अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे पार पडतं इथं कायम कंपल्सरी मैदान इथं पारच पडते म्हणजे बॅटरी काठी काही सुद्धा होत नाही इथं। म्हणजे बैलाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथं काटेकोरपणे जे नियम पाळले जातात त्याचं अवलोकन केलं जातं असं तुम्हाला म्हणायचं आहे काय? म्हणजे इथं पहिल्यापासूनच काठी बॅटरी काय होतच नाही। हां, होत नाहीत। टोटल या गाडीवाला काय म्हणायचं आहे, शिपूर येथील मैदान परफेक्ट असतं आणि इथं कुठल्याही नियमांची पायमल्य होऊ शकत नाही, म्हणजे सर्व नियमानच होतं आणि इथल्या मैदानाचं कौतुक आता हे एक नंबर आलेले गाडीवान करतायत। तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या इतर गाडीवानाला तुम्ही काय सांगू शकाल इथल्या मैदानाबद्दल? महाराष्ट्रात आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या त्या ठिकाणी बैलगाडी शर्यत चालू होते त्यामुळे जिथं काठी बॅटरी होत्या तिथं असं प्रकार काय घडू नये। कारण ज्यांची कुणाची गरिबांची बैल आहे ती महागरात आहेत। गरिबांची बैल काठी बॅटरीच्या दरम्यान महाग यायला लागलेत। असं मैदान जर झालं तर गरिबांची बैल जरा पुढे जातात, एवढं आम्हाला जरा बोलायचं आहे, बाकी काय नाही। तर या गाडीवाल्याचं असं म्हणणं आहे, शिपूर यात्रा कमिटीच्या वतीनं ज्या नियमांचे अवलोकन करून इथं बैलगाड्या शर्यती सोडल्या जातात, हाच नियम हाच पद्धत संपूर्ण महाराष्ट्रातील मैदानामध्ये सोडण्यात यावं तर गोरगरिबांची एखादी गाडी त्यातून पुढे येऊ शकते असं या गाडीवाल्याचं म्हणणं आहे आणि खरोखर त्यांचंही कौतुक करण्यासारखं आहे। तर या ठिकाणी मी शिपूर डोंगरवाडी पट्ट्यावरून थांबतो आहे। बाळासाहेब गुरव, एसटी न्यूज मराठीसाठी शिपूर। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।